नमस्कार, मी अशोक मुरुमकर काय संस्थांमध्ये आपलं स्वागत. आज व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की घरकुल लाभार्थ्यांना वाळू कधी मिळणार असा अनेक दिवसापासून नागरिकांच्या मनातील प्रश्न आहे आणि हे वाळू वाटपाचा आदेश झाला आहे. या वाळू वाटपाचं नियोजन आज होणार होतं आणि त्याच्या आधीच मी एक माझ्या फेसबुक वॉलवरती एक स्टोरी केलेली होती की करमाळा प्रशासन घरकुल लाभार्थ्यांना वाळू देण्यास उदासीन आहे. तिसरं नियोजन ही फेल होणार असं मी या ठिकाणी म्हटलेलं होतं. माझ्या फेसबुक वॉलवरती तुम्ही जाऊन पाहू शकाल. माझ्या युट्यूबच्या चॅनलवरती देखील याबाबत मी एक गोष्ट केलेली आहे. त्याला कारण काय आहेत ते देखील मी त्याच्यात सांगितलेलं होतं आणि आज अक्षरशः तसंच झालेलं आहे. अक्षरशः करमाळा प्रशासनाला नागरिकांनी त्यांच्या कामाचा आरसा दाखवला आहे असं म्हणावं लागेल. या नियोजन शून्य अभावाचा नियोजन शून्य कारभाराचा सामान्य घरकुल लाभार्थ्यांना भुर्दंड बसलेला आहे. अक्षरशः वाहन चालकांची रिकामी वाहनं काढण्यासाठी देखील किती अपघात झाली हे प्रशासनानं एकदा डोळे उघडून पाहावं. आपला एखादा निर्णय चुकीचा असेल, आपल्याला मिळालेली माहिती चुकीची असेल, त्याची शहानिशा आपण जर करत नसेल तर हे असं होणार. यातून आपण कोणत्याही भ्रमात राहू नये असाच संदेश या ठिकाणी नागरिकांनी दिलेला आहे आणि प्रशासनाला अक्षरशः आरसा दाखवलेला आहे असं म्हणण्याची वेळ या ठिकाणी आलेलं आहे. यातून हा संदेश प्रशासनाने नक्की घेतला पाहिजे. त्याची कारण काय आहेत हे मी तुम्हाला या ठिकाणी सविस्तर सांगणार आहे. मात्र ज्या काही आज घडामोडी झाल्या हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने सरकारनं घरकुल लाभार्थ्यांना मोफत 5 ग्रास वाळू देण्याचा निर्णय घेतलेला होता. याबाबतचं वाळू धोरण देखील सरकारने निश्चित केलेलं होतं. मात्र त्या निर्णयाला करमाळा प्रशासनाने अक्षरशः केराची टोपली दाखवली. त्याचं कारण गेल्या वर्षी आमदार नारायणआबा पाटील यांच्या हस्ते या वाळू वाटपाचं पास काही ठिकाणी देण्यात आलेलं होतं. जप्त वाळू या ठिकाणी देण्यात आलेली होती. त्यानंतर 10 मे रोजी म्हणजे याच महिन्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या करमाळ्यात आलेले होते. त्यावेळेस देखील घरकुल लाभार्थ्यांना जप्त वाळू देण्यात आली. अख्खा उन्हाळा गेला. या उन्हाळ्यात या प्रशासनानं वाळू देण्याबाबतचं नियोजन केलं नाही. फार पावसाळा सुरू होत आहे. पावसाळ्याच्या तोंडावरती हे वाटपाचं नियोजन केलं आणि त्याचं देखील नियोजन पूर्ण केलेलं नाही. कारण जे गट या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले होते, करमाळा तालुक्यातील बिटारगावश्री येथील सीना नदीतून वाळू उपसा करण्याबाबत गट निश्चित करण्यात आलेले होते. मात्र त्या गटात जाण्यासाठी अक्षरशः वाट नाही. स्थानिक नागरिक याबाबत तेथील महसूल अधिकारी जे आहेत तलाठी त्यांना याबाबत सतत माहिती देत होते की या गटात जाण्यासाठी वाट नाही, तिथे वाट करावी लागेल अशी याबाबत माहिती देत होते. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं. त्याच्यावरती पहिली कारवाई झाली पाहिजे. कारण हे जे लाभार्थी आहेत आज जवळजवळ 70 ते 80 लाभार्थी वाहन घेऊन बिटरगावश्री येथील नदीत आलेले होते. त्यांना अक्षरशः पिण्यासाठी पाणी नव्हतं, कुठलीही व्यवस्था तिथे नव्हती. त्या लाभार्थ्यांचे जे वाहने घेऊन आले होते त्या वाहनाला स्वतः डिझेल टाकून वाहन आणावे लागले होते. त्याचा आर्थिक भुर्दंड त्यांना सोसावा लागला. याला नेमकं जबाबदार कोण आहे? 12 मे रोजी वाळू वाटपाबाबत आदेश झालेला होता. आज 26 तारीख आहे. तरी देखील याचं पूर्ण नियोजन प्रशासनाने केलं नव्हतं आणि या नियोजन शून्य कारभाराचा फटका आज वाळू लाभार्थ्यांना बसलेला आहे. रिकामी वाहनं अक्षरशः तिथून घेऊन जावे लागलेले आहेत. ह्या नागरिकांची मागणी काय होती? तुम्ही जे आदेश केलेले आहेत त्या आदेशाप्रमाणे वाळू काढा आणि घरकुल लाभार्थ्यांना वाळू द्या, असा साधी मागणी त्यांची होती. मात्र संबंधित ठिकाणी ते जाऊ शकलेले नाहीत. रिकामी वाहनं देखील तिथून निघालेली नाहीत. दुपारी याबाबत खूप चर्चा झाल्या. लाभार्थ्यांचे अनेकांना फोन गेले. त्यानंतर तहसीलदार शिल्पा टोपडे, त्यानंतर गटविकास अधिकारी डॉक्टर अमित कदम यांनी काही खासगी शेतकऱ्यांच्या रस्त्यातून वाळू काढता येऊ शकेल का याबाबत पाहणी केली. मात्र काही शेतकऱ्यांनी
त्यांच्या विनंतीला मान देऊन रिकामी वाहनं खाली जाऊ देण्यास सहमती दाखवली, कारण ज्या गटातून वाहनं उतरतात त्याच गटातील शेतकऱ्यांना यापूर्वी नोटिसा पाठवलेल्या आहेत बेकायदा वाळू उपसा होत असल्याबाबत. म्हणजे वाळू काढणारे दुसरीकडे आणि हे लाभार्थी म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांना 25-30 लाखाच्या नोटिसा यांनी काढल्या आहेत असं यावेळी सांगण्यात आलं. त्यामुळे त्यांनी वाहनं देखील उतरण्यास विरोध केलेला होता. मात्र त्यानंतर फक्त रिकामी वाहनं जाऊ द्या अशी विनंती केल्यानंतर ही वाहनं जाऊ दिली. मात्र आदेशात जिथून वाट आहे तिथून वाट का केली नाही हा प्रश्न या निमित्ताने केला गेला. दुसऱ्या ठिकाणाहून वाहनं काढण्याचं नियोजन किंवा या ठिकाणी चर्चा झाली. बाळेवाडी इथून भरलेली वाहनं काय निघतील का याबाबत या ठिकाणी चर्चा झाली. मात्र याला देखील बाळेवाडी येथील नागरिकांनी विरोध केला, कारण तुम्ही स्थानिक नागरिक ज्या वेळेस वाळू काढतो त्यावरती तुम्ही कारवाई करता आणि मग तुम्ही आता एवढी वाहनं बेकायदा घेऊन येणार आणि वाळू काढणार असा आरोपच नागरिकांनी यावेळी केला आणि त्याला देखील तिथून विरोध करण्यात आला. सीना नदी ही आमची भावना आहे, नदीतील वाळू ही आमची अस्मिता आहे, आमच्या या भावनेशी तुम्ही खेळू नका असं त्यांनी सांगितलं. नदीत वाळू नसेल तर पाणी राहत नाही याचा फटका आम्हाला बसतो असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं. आणि हे खूप घडामोडी झाल्या. याबाबत देखील मी तहसीलदार याबाबतचा एक व्हिडिओ केलेला आहे. तहसीलदार शिल्पाताई ठोकळे यांच्याबाबत नागरिकांनी कसा संवाद साधला, त्यांनीही नागरिकांना उत्तर दिली, त्याबाबतचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे. मात्र आजचं वाळू वाटप जे झालं नाही ते प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे झालं. प्रशासनाची याबाबत उदासीनता असल्याचं यापूर्वीच मी म्हटलेलं होतं, कारण ते तसं दिसत होतं. कुठलेही नियोजन त्यांनी केलेलं नव्हतं, कारण माझं गाव हे बिटरगाव श्री आहे आणि रोज पाहतो तिथं कसं चालतं ते. तहसीलदार शिल्पाताई ठोकळे यांचा जरी प्रामाणिक प्रयत्न वाळू देण्याबाबतचा असला तरी देखील कर्मचाऱ्यांनी मात्र यामध्ये टाळाटाळ केलेली आहे आणि त्यांच्यावरती कारवाई करण्याचं धाडस त्यांनी दाखवावं. कारण 12 तारखेला आदेश झाल्यानंतर 26 तारखेपर्यंत कोणत्याही कर्मचाऱ्यांनी याची पाहणी का केली नाही, तिथे वाट आहे का हे का पाहिणे केले नाही आणि वाट नसताना आज एवढी वाहनं का बोलवली याची खातरजमा कोणी केली का, यातील दोषींवरती कारवाई करण्याचं धाडस दाखवावं अशी या ठिकाणी विनंती आहे. आणि दुसरं यामध्ये जिल्हाधिकारी कार्तिक यांच्याशी देखील नागरिकांनी आज संवाद साधलेला होता. त्यांना देखील याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. अक्षरशः उन्हात तहसीलदार शिल्पा ठोकळे त्यानंतर गट विकास अधिकारी अमित कदम हे पूर्ण नदीत फिरत होते. त्यांनी देखील आज नदीची पाहणी केली. मोकळं वाहन या नदीतून जाऊ शकत नाही. ते गट तुम्ही वाळू काढण्यासाठी निश्चित केलेले आहेत. यातूनच तुमचे कर्मचारी हे खाली काम करत नाहीत याची नोंद घ्यायला हवी, त्यांच्यावरती कारवाई करावी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील हा निर्णय चांगला घेतलेला आहे, मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी खाली होत नाही. जे अंमलबजावणी व्यवस्थित करत नाहीत त्यांच्यावरती खरंच कारवाई होईल का हे देखील पाहावं लागणार आहे. ज्यावेळेस तहसीलदार शिल्पा ठोकळे या नागरिकांशी संवाद साधत होत्या त्यावेळेस त्यांनी पाणंद रस्त्याचे प्रश्न त्यांच्या पुढे मांडले. तुम्ही आम्हाला रस्ते देत नाहीत, मग तुम्ही वाळू बाबत एवढे तत्परतेने का पुढे आलात असा प्रश्न त्यांनी केला. स्थानिक लाभार्थ्यांची नावं यामध्ये पहिल्या यादीत वगळलेली होती, ही नावं तुम्ही का वगळली? आम्हाला स्थानिक लोकांना वाळू दिली जात नाही आणि तुम्ही बाहेरची वाहनं इथे आणतायत आणि वाळू काढतायत, याला आमचा विरोध आहे. तुम्ही नियमात जे असेल ते करा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. या वाळू वाटपाबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. धन्यवाद.